नमस्कार, मी निरंजन. भारताचे सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस भूषण गवई हे आता नोव्हेंबर महिन्यामध्ये निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांनी नवीन चीफ जस्टिस कोण असतील, जस्टिस सूर्यकांत हे नवीन चीफ जस्टिस असतील याची त्यांनी घोषणा केली. सहज त्यांच्याबद्दलची माहिती शोधत होतो आणि ती माहिती शोधत असताना खूप धक्कादायक गोष्टी खरं तर समोर आल्या आणि मला वाटलं की या देशातल्या नागरिकांना हा हक्क असायलाच हवा की आपल्या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश जो बनणार आहे तो काय आहे. आता बाजूच्या चार्टमध्ये तुम्ही बघा, या होणारे चीफ जस्टिस सूर्यकांत यांचं चंदीगडमध्ये सेक्टर 10 मध्ये एक 5445 स्क्वेअर फुटाचं बंगला आहे. त्यानंतर पंचकुला विलेज गोलपुरा या गावामध्ये त्यांची 13.5 एकर शेत जमीन आहे. त्यांचा एक 2700 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे गुरुग्राममध्ये, म्हणजे आता गुरुग्राम म्हणतात, गुरगाव खरं. त्याच्यानंतर एक 2565 स्क्वेअर फुटाचा एक त्यांचं घर आहे, ग्राउंड फ्लोअर आणि बेसमेंट असं, नवी दिल्लीतल्या ग्रेटर कैलाश या एका अतिशय प्रतिष्ठित एरियामध्ये 2500 स्क्वेअर फुटाचं त्यांचं एक घर आहे ग्रेटर कैलाशमध्ये. नंतर एक 1728 स्क्वेअर फुटाचं त्यांचं घर आहे चंदीगडच्या सेक्टर 18C मध्ये. नंतर गुरगावमध्ये DLF 3च्या प्रोजेक्टमध्ये त्यांचं एक 2250 स्क्वेअर फुटाचं घर आहे. आता या व्यतिरिक्त हिसार मधल्या हरियाणातल्या 12 एकर पैकी 4 एकर जमिनीची त्यांची शेतजमीन आहे, म्हणजे त्यांच्या मालकीची. त्यांचा 1/3 हिस्सा त्याच्यामध्ये आहे 12 एकर मध्ये. नंतर एक त्यांचं घर आहे विलेज पेटवार नावाच्या खेड्यात हिसारमध्येच. त्याच्यानंतर एक 250 स्क्वेअर फुटाचं अँसेस्ट्रल वडलोपार्जित त्यांचं एक घर आहे 250 स्क्वेअर फुटाचं हिसारमध्ये. त्यानंतर त्यांची फिक्स डिपॉझिट आहेत 4,11,00,000. त्यांचा जनरल प्रॉव्हिडंट फंड आहे 3,74,00,000. त्यांच्या बायकोचे PPF आहेत 49.9 लाख, साधारण 50 लाख. तर या वर्षाचं व्याज जमा झालं की 50 लाख होऊन जाईल. त्यांच्याकडे सोनं आहे 1300 ग्रॅम, 1 किलो 300 ग्रॅम सोनं. त्यांच्याकडे चांदी आहे 6 किलो. त्यांच्याकडे अतिशय महागडी मौल्यवान अशी घड्याळं आहेत 3. त्याच्या किमती माहित नाही, पण अशी घड्याळं ही 20-25 लाखाच्या पुढचीच असतात. त्यांच्या मुलीची फिक्स डिपॉझिट आहेत 1,54,00,000 आणि त्यांच्या पत्नीची फिक्स डिपॉझिट्स आहेत 2,45,00,000. आता सुप्रीम कोर्टच्या जजेसला पगार असतो साधारण 2,50,000 रुपये ते 2,80,000 रुपये महिना. 2.5 लाख ते 2,80,000 रुपये महिना हा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा अधिकृत पगार असतो. यांचा जन्म एका अतिशय साध्या सामान्य कुटुंबात हरियाणामध्ये 1962 साली झाला, जे त्यांचं 250 स्क्वेअर फुटाचं आज त्यांचं घर आहे तिथं त्यांचा जन्म झाला. हे गव्हर्नमेंट शाळेत शिकले, हे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकले, हे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्यांनी लॉ केलं आणि त्यानंतरचं शिक्षण त्यांनी रोहटकला वगैरे वगैरे असं वेगवेगळ्या ठिकाणी घेतलं. तर अशा साध्या बॅकग्राऊंडमधून, साध्या फॅमिलीमधून हे आले आणि आता हे भारताचे चीफ जस्टिस बनणार आहेत. याच्या आधी त्यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हायकोर्टांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले, गुन्हे पण नोंदवले गेले, पण त्याची कॉलेजियमनी दखल घेतली नाही आणि एकाही आरोपाचं इन्व्हेस्टिगेशन आणि त्याचा तपास न करता कॉलेजियमनी आता यांना चीफ जस्टिस भारताचं करायचं असा निर्णय घेऊन टाकलेला आहे. आता यांना मिळणारा पगार आणि यांच्याकडे असलेली संपत्ती स्थावर आणि जंगम याचा हिशोब करून बघा. म्हणजे आता चंदीगडमधलं 5,500 स्क्वेअर फुटाचा बंगला हा किमान 20-25 कोटी रुपयाचा असेल. नंतर ग्रेटर कैलाशमधली घरं, दिल्लीमधलं किंवा गुरगाव मधली घरं, गुरगावच्या DLF प्रोजेक्टमधलं त्यांचं घर हे सुद्धा काही कोटी रुपयांचं असेल. आता या सगळ्याचा हिशोब करा आणि भागिले आत्ताचा पगार 2.5 लाख करून पहा. आयुष्यभर यांनी काहीही खाल्लं प्यायलं नाही, कपडे लत्ते विकत नाही घेतले, लोकांनी यांना दान आणून दिले असं समजलं तरी हा ताळमेळ काय बसत नाही. पण आता सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनीच ठरवलंय की या गोष्टींचा तपासच करायचा नाही, यांना चीफ जस्टिस म्हणून नेमणूक यांची करून टाकायची असं ठरवलेलं असल्यामुळे यापेक्षा जास्त आपण पामर माणसं, साधी माणसं काय बोलणार याबद्दल. ते नरेंद्र मोदी सांगतात ना न्यू इंडिया, तसं हे नया भारत आहे. त्यामुळे हे असे चीफ जस्टिस येणाऱ्या काळामध्ये या नागरिकांना
न्याय देतील का निकाल देतील, याला न्यायालय म्हणायचं का कोर्ट म्हणायचं, हा ज्यांनी त्यांनी आपापल्या मनाशी विचार करण्याचा भाग आहे. पण आता नवीन चीफ जस्टिस कोण होणार आहेत यांची थोडीशी ओळख ही आत्ता मी करून दिली. याबद्दलची आणखीन माहिती मी शोधतोच आहे, कारण तो स्वभाव आहे. आता इतकं हाताशी लागल्यानंतर पूर्ण खणेपर्यंत मला सुद्धा चैन पडणार नाही. त्यामुळे आता पुढची खोदकाम आणि खाणकाम हे मी करत राहीन. जसजसं गोष्टी मिळत राहतील तसतशा त्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणत राहील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, याची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं हे पण मला कॉमेंट करून सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.